सतीश उर्फ खोक्याने मारहाण केलेल्या ढाकणे कुटुंबाला लागणारा वैद्यकीय खर्च करू सुरेश धस यांनी दिले आश्वासन। भाजप आमदार सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबाची भेट घेतली असून यावेळी वैद्यकीय उपचारासाठी लागणारी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। तसेच मारहाण चुकीच्या पद्धतीने केली जी फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात ती रास्त आहे, त्या फिर्यादीवर पोलीस काम करत आहेत, त्याला अटक केलेले आहे। अतिशय चुकीच्या पद्धतीने मारहाण केली। ढाकणे कुटुंबातील सदस्यांचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधून ऑपरेशन करू व उर्वरित लागणारा खर्च देखील मी करेन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। मात्र वन विभागाने कोणतीही नोटीस न देता त्याचे घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे? सुरेश धस यांनी यावेळी सवाल उपस्थित केला असून या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आम्ही विचार करू, यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत करण्याचा प्रयत्न आहे असे सुरेश धस यांनी म्हटले आहे। या ठिकाणी मारहाण झालेली आहे। खाली 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 त्यांचे 7 ते 9 दातांना इजा झालेली आहे, ते बाजूला निघलेले आहेत। मुलाला पायाला लागलेला आहे आणि मुक्कामार सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागलेले ची फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात। ती फिर्याद रास्त आहे, त्या फिर्यादीवरती पोलीस काम करतायत आणि त्याला आता अटक केलेला आहे। त्यांची मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती जे आहे त्यांच्या किडन्या फेल आहे। यापूर्वी ते 2 वेळा मला स्वतःला भेटले होते, मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आत्ताही मी आश्वासन दिलं आहे की ते ऑपरेशन आपण चॅरिटीमधनं त्या ठिकाणी करून देऊ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला, आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्चसुद्धा माझ्यापर्यंत मी झेलण्याचा प्रयत्न करेन। मात्र त्यांनी गारानं मांडलं होतं की मारहाण कशा पद्धतीने केली गेली हे अत्यंत चुकीचं होतं। अतिशय चुकीच्या पद्धतीने, कारण ते जे 2 मुलं आहेत ते लहान लहान त्यांचे वय 18 वर्षाच्या आतले आहे, परंतु काय आहे की हे सततच मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटीपणा अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। ओके, तर शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष 0% आले। जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करतायत त्याचं 1% सुद्धा काम बाहेर दिसत नाही, आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचं धंदा वन विभागाच्या लोकांनी फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1983 प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं, 83च्या कायद्याने केलं, तर 83ला सुद्धा अमेंडमेंट आलेली। त्या अमेंडमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी? कारण हे जे अतिक्रमण आहे, जे घर आहे ते 60 वर्षापूर्वीचं आहे। ओके, काढू द्या, कोणाला काय काढायचं ते चालू द्या। हो या अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा। नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी।